हाय नमस्ते, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार सगळ्यांना. तर आता दुपारचे ना 3 वाजले होते, तर व्हिडिओला सुरुवात करते. आत्ता दुपारी तर सकाळपासून ना तर सांगणारच आहे पुढं का सकाळी ना सकाळचे जे हे कामं होते तर आता मी दुपारी करायला लागले बरं का. आता सकाळी का मला करणं चाललं, तर तब्येत बरोबर नव्हती, तर उठायला मला 7-7:30 वाजले होत्या. इतका थकवा, इतका अशक्तपणा आला होता बघ, अजिबात काही करू वाटत नव्हतं. आणि सगळ्यात मोठी वर्षाची एकादशी होती, आषाढी एकादशी. तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. त्याच्यानंतर ना असं हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं उंबरठ्याला, परत छानसं रांगोळी काढली, जशी मला जमते तशी काढली बरं का. आता येत म्हणजे की आता अजिबात मला रांगोळी वगैरे येत नाही. सिंपलच आहे, फक्त येतात तेवढेच काढत असते. तर जसं मला जमलं तसं रांगोळी वगैरे काढून घेतलं. आणि आता फरशी असल्यामुळे बघा जास्त हळदीचं लेपन केलेलं काय ओळखू येत नाही. त्याच्यामध्ये ना गोमंत्रण, परत थोडीशी हळद, थोडंसं अष्टगंध, थोडंसं खोबरेल तेल असं मी टाकलं होतं. आणि हे सगळं लेपन करून घेतलं. त्याच्यानंतर तुळशीची पूजा करून घेतली. परत उंबरठ्याची पूजा करायला घेतली. आता दिवा काही राहत नव्हता, इतकं वारं सुटलं होतं बघा दुपारी, इतकं वारं सुटलं ना काय सांगायलाच नको. आजचा दिवस बघा इतका खूप असा पवित्र आहे. कधी पण केलं तर चालतं, दुपारच्या पुढं, सकाळच्या पुढं. आपल्याला जसं वेळ भेटेल ना तसं केलं तर चालतं. दररोज काही वेळ भेटत नाही, पण शुक्रवारचं, गुरुवारचं कधी पण केलं तर चालतं. त्याच्यानंतर देवपूजा करून घेतली आणि छोटीशी बघा रांगोळी वगैरे आपली छापणी काढली होती. देवाला नैवेद्य दाखवला, विठ्ठल रुक्मिणीला नैवेद्य दाखवला. आणि आपलं आता माळा छोटीशी मूर्ती असल्यामुळं का नाही मी तुळशीची काय माळ करू शकत नाही. त्याच्यामुळं मी थोडंसं तुळशीच्या मंजुळाच वाहिल्या होत्या. आणि आजचा दिवस खरं सांगते खूप पवित्र. आपल्या जसं वेळ भेटेल त्यावेळेस केलं तरी चालतंय. तर आता माझी तब्येत काही बरी नव्हती. मी दुपारीच बघा 3 वाजता ना हे देवपूजा वगैरे करून घेतलं, हळदीचं लेपन करून घेतलं. एकाच गुलाबाचं छान फुल होतं ना, ते स्वामींसाठी ठेवलं होतं. पण आता मी आज विठ्ठल रुक्मिणीला वाहिलं, कारण ते आज एकादशी असल्यामुळं. आणि त्याच्यानंतर ना माझ्यासाठी असं मस्त कोरा चहा बनवला होता. आता म्हणलं कोरा चहा पिल्यानंतर ना थोडंसं बरं वाटेल. आज ना मला मस्त उपवासाची इडली बनवायची. त्याच्यानंतर मी 1 वाटी भगर आणि मूठभर ना शाबू घेतलेला. आता हे दोन्ही मिक्स करून घेतलं. आता मिक्सरवरती ना छान दळून घेणार आहे मी. मस्त बारीक बघा मी बारीक केलेलं आहे मिक्सरला. तर आमच्यात काही मिक्सर नव्हता, पण मी शेजाऱ्याच्यातनं ना बारीक करून आणलं. शाबू आणि भगर हे दोन्ही ना अशा पद्धतीचं बारीक केलं आहे. आता अर्धी वाटी ना मी ह्याच्यामध्ये दही घालणार आहे. आणि आता ह्याच्याच वाटीने ना थोडंसं पाणी टाकून आपलं छान बघा मिक्स करून घ्यायचं बॅटर. अगदी खूप छान आणि मऊ लुसलुशीत आपली इडली होती. ह्या पद्धतीचं बनवलं. आता फक्त ना 1च तास ना भिजत ठेवणार आहे. अगदी थोडंसं मी बनवलेलं आहे. थोडंसं पाणी घालून खूप छान आपलं बॅटर झालेलं आहे. खाण्याचा सोडा अर्धा चमचा टाकूया. अगदी चिमूटभर ना मी खाण्याचा सोडा आणि चमचा असं मीठ टाकलेलं आहे. छान मिक्स करून घेऊया आपण. आणि 1 तास ना मी असंच भिजत ठेवणार आहे बघा. अशा पद्धतीचं मस्त बॅटर झालेलं आहे. बस आता इतकंच, ह्याच्यापेक्षा जास्त काही नाही. आता संध्याकाळचे ना 6 वाजलेले आहेत बघा. तर दिवाबत्ती वगैरे झालं माझं. इकडं ना दिवाबत्ती वगैरे केली. आज मोठी एकादशी आहे, आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला सांगते माझ्यासोबत आज काय झालं होतं. आणि पुढे सांगणारच आहे तुम्हाला. तर मी आज खिचडी वगैरे अजिबात काय बनवलं होतं. मस्त खिचडी भिजत घातली होती, पण खिचडी काय बनवलीच नव्हती आज. माझी इतकी पूर्ण तब्येत खराब झाली होती ना आज. अक्षरशः मला उठायला सकाळी 7:30 वाजले होते. आज सकाळची घरची कामं सगळी ना माऊलीश पप्पांनी आणि बापूंनी झाडून वगैरे काढलं. शेळीचं सुद्धा माऊलीश पप्पांनी सगळं खायला वगैरे ठेवायचं, मका सकाळी परत झाडून काढायचं, सगळं कचरा वगैरे टाकायचं, सगळं माऊलीश पप्पांनी केलं होतं काम. आणि बापूंनी परत बाहेरचं पाणी मारलं, झाडून काढलं. तर ह्या दोघांनीच बघा आज पाणी भरायचं वगैरे सगळं माऊलीश पप्पांनी केलं होतं. तर माझं बघा इतकी तब्येत खराब झाली. आज मी खिचडीसुद्धा केली नाही, पोरांसाठी सुद्धा केली नाही. आणि आत्यांनी बनवलेली तेच बघा माऊलीने वगैरे खाल्ली होती. आणि अक्षुला ना तिला थोडंसं आपल्या हाताने काही ना काही करता येतं. आणि खिचडी वगैरे माऊलीश पप्पांसाठी ना सकाळी मी फक्त लायलन शाबू तळला होता, ते पण ना 10 वाजता तळला होता. आणि देवपूजा केली, ते व्यवस्थित केली, म्हणजे की थोडंसं
होय ह्याच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला अभिषेक करायचं होतं मला, तर माझ्याकडं ना गोमंत्र नव्हतं, दूध नव्हतं. तर आज माहीत नाही, आज मुद्दाम ना दूध नसल्यासारखं. तर काल दूध भेटलं नव्हतं, तर काल माऊलीचे पप्पा लवकर आले होते, दूध भेटलंच नव्हतं. आणि आज दूध नव्हतं मला अभिषेक करायला. दही होतं पण दूध नव्हतं, आणि गोमंत्र पण भेटलं नव्हतं. तर असं ते काही झालंच नाही. आणि नंतर ना बघा उंबऱ्याची वगैरे पूजा करायचं राहून गेलं होतं, आणि हळदीचं लेपन करायचं ते पण राहून गेलं होतं. असं काही नाही, अख्खा दिवस बघा, आज आषाढी एकादशीचा अख्खा दिवस ना पूर्ण पवित्र दिवस आहे. तर अख्ख्या दिवसात ना कधी केलं तरी चालते असं मला तरी वाटतं. म्हणून मी आज 3 वाजताच ना हळदीचं लेपन करून घेतलं, उंबरट्याची पूजा करून घेतली, आणि सकाळी ना 10 वाजता देवपूजा केली होती. आणि 10 वाजताच ना कशी तर अशी पटकन देवपूजा केली, जशी की आपण दररोज करतो ना तशी. तर थोडेसे फुलं वगैरे भेटले, तेच वाहिले होते, आणि देवपूजा करून घेतली. त्याच्यानंतर हे राहून गेलं होतं उंबरठ्याचं लेपन, ते करून घेतलं. असं काही नाही, आताच 4-5 वाजता केलं ना तरीसुद्धा चालतं. तर तुम्हाला जसं सकाळी जर वेळ नाही भेटला, नाही करणं झालं तरी चालतं. तरी म्हणून ना मी 3 वाजताच करून केलं. त्याच्यानंतर बघा थोडंसं बरं वाटायला लागलं. आज दिवसभर ना आज नुसतं चहावर, आणि ते पण फक्त कोरा चहा. द्राक्षून एकदा मला चहा बनवून दिला होता, परत मी एकदा 3 वाजता बनवला होता. थोडंसं चहा पिल्यानंतर बघा एकदम फ्रेश वाटलं, जास्त आलं वगैरे टाकून, म्हणजे आणि दुधाचं पण नाही, जास्त आलं वगैरे टाकून. आणि आज ना मस्त आत्ता म्हणलं चला तेच सकाळी भिजत घातलेला शाबू तेच आत्ता बनवूया. बटाटे शिजवून ठेवलेत, आता माऊलीला भूक लागली, मम्मी झालं का नाही फरायचं असं म्हणत होता. आणि आणि माझ्यासाठी म्हटलं तर मस्त मी उपवासाची इडली करणार आहे, तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी. त्यांना मस्त इडली बनवायला घेणार आहे. आता बघू, चटणी वगैरे काय जास्त आवडत नाही बरं का, बनवलं तर बनवणार आहे, नाही तर नाही. तर मस्त अशीच इडली खायला खूप छान लागते, अशीच इडली बनवणार आहे मी. तर चला, आता भिजलं असं आपलं मस्त बॅटर, आता 1 तास झालेला आहे. मी आता मस्त बनवायला घेणार आहे. आता 6, 6:15, 6:30 वाजत आलेले, आणि माऊलीचे पप्पा आलेले नाहीत. आणि आज इतकी हे झालं होतं सकाळी ना, आम्हाला भरपूर असं त्रास होत होता, चक्कर, परत ना डोकं दुखायचं, इतका पित्ताचा त्रास होता, पित्त झालं, काही करता येत नाही. आणि इतकं थंडी वाजून येते, म्हणजे असं होतं की चक्कर येते का काय, म्हणजे असं असं चक्कर येऊन ना पडते का असं होते. तर ते सकाळी ना असं झालं होतं मला. तर चला, आता मस्त इडली बनवायला घेते, आणि उपवासाची, आणि साबुदाणा पण बनवून घेते. छान आपलं ना इडलीचं उपवासाच्या इडलीचं बॅटर खूप छान भिजलं होतं. त्याच्यानंतर ना असं बघा थोडंसं पाणी टाकलं इडलीच्या भांड्यात, आणि आपलं एक एक प्लेटा असं भरून घेतले. आणि आता इकडं आपलं शेगडी गरम होते. आता 10 मिनटं का नाही शेगडीवरती असं शिजवून घेणार आहे. आपलं सगळ्यांसाठी शाबू बनतंय गरमागरम, आणि इकडं इडली शिजते. खूप छान असं आपल्या इडल्या झालेल्या बघा, अगदी मऊ लुसलुशीत. आता सगळ्या इडल्या ना मी काढून घेते. खूप छान असं आपल्या मस्त इडल्या निघालेलं बघा, अगदी मऊ आणि लुसलुशीत. हे बघा खूप छान असं मस्त. तर इकडं सुद्धा बनवली का उपवासाची इडली? हो, उपवासाची इडली बनवली. हे खूप छान अगदी मऊ लुसलुशीत ना आपल्या मस्त इडल्या झालेल्या बघा. हे बघा खूप छान. आणि सोबत ना असं मस्त बटाट्याचा रस्सा बनवलेला आहे, आणि आपलं सगळ्यांच्या आवडीचं मस्त साबुदाणा खिचडी, सोबत दही तोंडी लावण्यासाठी मस्त आपली उपवासाची खिचडी अशा प्रकारे ना मस्त तयार आहे. आणि आजचं आमचं संध्याकाळचं फराळाचं असं बेत आहे. तर मस्त या सगळे फराळ करायला, आणि माऊलीचं तर आवडीचं आहे सगळं हे आहे ना माऊली. हा. अगदी ना अगदी 10 मिनिटात ना मी मस्त अशा इडली बनवलेली, आणि सोबत असा आमटी पण बनवलेली. अगदी फक्त 10 मिनिटाची रेसिपी आहे. तर कशी वाटली ना तुम्हाला पण एक वेळेस नक्की बनवून बघा, आणि खायला पण खूप छान लागते इडली. काय ना माऊली. हा. माऊली बाबा माझी सगळी शोभा कुंडलिकाची बेटी परब्रह्म आलेला चरणी माहेरी माऊलीवाडी जगा. जय देव जय देव जय पांडुरंग माऊरंगा रखमाई वल्लभाला वल्लभा साहेब तुला गाय जय देव जय तुळशी माळ घरात कर ठेवली करते कासे पितांबर